नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण विशेष जिल्हा सिरीजमध्ये पुणे जिल्हा या ठिकाणी अभ्यासाला घेतलेला आहे आणि पुणे जिल्ह्याच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर पुणे जिल्ह्यावरती आपण 4 जे काय लेक्चर्स आहेत हे लेक्चर्स घेतलेले आहेत आणि हे आपलं आजचं शेवटचं लेक्चर असणार आहे। आणि या शेवटच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत तर प्रश्न क्रमांक 101 पासून 250 पर्यंत असे 50 प्रश्न कव्हर करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नांच्या माध्यमातून तुम्हाला परीक्षेमध्ये 100% फायदा होईल। जर तुम्ही पुणे जिल्ह्याचा फॉर्म भरला असेल तर पुणे जिल्ह्याचा फॉर्म भरला असेल तर प्रश्न जे आहेत ते आपल्यामधूनच येणार आहेत, कारण प्रश्नांची काठिण्य पातळी, प्रश्नांचं स्ट्रक्चर हे ॲज इट इज आपल्याला ज्या पद्धतीने विचारलं जातं ती पद्धत विचारात घेऊन या प्रश्नांची रचना केलेली आहे। आणि त्यासाठी हा पहिला प्रश्न एक्सप्लेन करण्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। विद्यार्थी मित्रांनो, लवकरच आपण या लेक्चरमधून 50 प्रश्न कव्हर करणार आहोत। कुठेही जाऊ नका, व्यवस्थित हे लेक्चर बघा। काय म्हटलंय बघा, ससून हॉस्पिटल आहे आणि हे जे हॉस्पिटल आहे हे हॉस्पिटल सध्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल झालेला आहे। शासनाची याला अथॉरिटी मिळालेली आहे किंवा शासन स्वतः या हॉस्पिटलचा जो काय जेवढे म्हणजे सर्व जे काय अथॉरिटी आहेत त्या स्वतःकडे ठेवलेले आहेत। तर ससून हॉस्पिटलचे संस्थापक म्हणजे हे हॉस्पिटल नेमकं कुणी बांधलं होतं तर डेव्हिड ससून यांनी बांधलेलं हॉस्पिटल आहे। लक्षात ठेवा, हा देखील प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। आणि जॉन स्टुअर्ट एल्फिन्स्टन ही व्यक्ती तुम्हाला माहिती आहे। या व्यक्तीच्या नावाने मुंबईमध्ये एक कॉलेज स्थापन करण्यात आलेलं होतं। त्या कॉलेजचं नाव मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा कोणतं आहे। तर आपण पुढे जाऊ। बघा, नंतरचा प्रश्न, भारतातील जल अभियंत्यांना, अभियंता म्हणजे काय, जल इंजिनियर आपण म्हणूयात, तर जल अभियंत्यांना जलस्रोत विकास आणि व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण देणारी संस्था कोणती आहे, अशा पद्धतीचा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर राष्ट्रीय जल अकादमी, ज्याला इंग्लिशमध्ये आपण नॅशनल वॉटर अथॉरिटी असं आपण म्हणू शकतो, हे देखील लक्षामध्ये राहू द्या। तर राष्ट्रीय जल अकादमीचं जे काही काम आहे हे वॉटर विषयीच काय द्यायचं आहे, प्रशिक्षण द्यायचं आहे। मग पाण्याचा विकास असेल, पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं जातं या संदर्भामध्ये प्रशिक्षण दिलं जातं। पण हे जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण इंजिनियरला दिलं जातं, वॉटर इंजिनियर जे असतात त्यांना हे प्रशिक्षण मिळतं। आपण थोडंसं पुढे जाऊयात। नंतरचा प्रश्न बघा, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र जे आहे हे संशोधन केंद्र पुण्यामध्ये आहे। तर पुण्यामध्ये नेमकं कुठे आहे अशा पद्धतीचा तुम्हाला प्रश्न ऑलरेडी विचारून झालं होतं, दॅट इज PYQ। ओके, लक्षात ठेवा। आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर मांजरी आहे। लक्षात ठेवा, मांजरीला काय आहे तर राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र बघायला मिळेल। आता त्यानंतर पुढे काय विचारलं जाईल, राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र कुठे आहे तर ते मित्रांनो राजगुरुनगर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं। ओके, कांदा आणि लसूण। ओके, लक्षात राहील सर्वांना। तर हाही प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो। आपण थोडंसं पुढे जाऊयात, नंतरचा भाग बघूयात। बघा, विभागीय फळ संशोधन केंद्र जे आहे हे विभागीय फळ संशोधन केंद्र पुणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला कुठे बघायला मिळतं तर त्याचं करेक्ट उत्तर आहे गणेश खिंड या ठिकाणी बघायला मिळतं। तर विभागीय फळ संशोधन केंद्र, मग यामध्ये काय आहे की फळांचा जो काय विकास आहे किंवा फळांचं जे काय प्रोडक्शन आहे त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्याला करता येईल या संदर्भामध्ये विशेष संशोधनाचं जे काय काम आहे हे गणेश खिंड स्थित राष्ट्रीय विभागीय फळ संशोधन केंद्रामध्ये केलं जातं। हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवावं लागेल। नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, पुणे विद्यापीठाचे नामकरण कोणत्या वर्षी करण्यात आलेलं होतं अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल। आणि हे कोणत्या वर्षी करण्यात आलेलं होतं तर 2014ला करण्यात आलं होतं। तेव्हा महाराष्ट्राचे जे काय मुख्यमंत्री होते किंवा मग CM होते ते CM कोण होते तर पृथ्वीराज चव्हाण होते। कोण होते, पृथ्वीराज चव्हाण। आणि राज्यपाल कोण होते तर शंकर नारायण होते राज्यपाल। लक्षात राहू द्या, श्री शंकर नारायण हे राज्यपाल होते आणि पृथ्वीराज चव्हाण हे काय होते तर त्या ठिकाणी CM होते। आणि त्यांच्या कालावधीमध्ये किंवा त्यांच्या कार्यकाळात
पुणे विद्यापीठाचं नाव जे आहे ते नाव चेंज करण्यात आलं आणि पुणे विद्यापीठाला प्रामुख्याने आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं आपण म्हणायला लागलो. म्हणजे SPPU या पद्धतीने या विद्यापीठाला ओळखलं जातं, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. ओके. आणि निश्चितच खूप चांगला निर्णय होता, कारण सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे काम आहे ते पुण्यापुरतंच मर्यादित नाही, तर तमाम म्हणजे भारतासाठी आणि पर्यायाने जगासाठी पण एक चांगलं उदाहरण या ठिकाणी महात्मा फुलेंच्या रूपामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सध्याचे कुलगुरू कोण आहेत, अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न 100% विचारला जाईल. हा देखील प्रश्न इथे महत्त्वाचा आहे आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर सुरेश गोसावी हे काय आहेत, तर या ठिकाणी कुलगुरू आहेत, हे लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात आपण. बघा, आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्व क्षेत्रात शिक्षण देणाऱ्या सिम्बॉसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना कोणी केली, असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल. आणि सिम्बॉसिस हे खूप टॉपचं विद्यापीठ आहे आणि ज्या विद्यापीठाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील असलेले जे काय अभ्यासक्रम आहेत, हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकता यावेत, विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाचा आढावा घ्यावा, असा एक विचार पुढे आला आणि SB मुजुमदार यांनी या विद्यापीठाची स्थापना केली. सिम्बॉसिस नावाचं विद्यापीठ आहे, लक्षात घ्या, खूप जबरदस्त विद्यापीठ आहे. पुढे जाऊयात आपण. पण पुणे विद्यापीठापेक्षा नाही, पुणे विद्यापीठ हे कायम एकदम खतरनाक विद्यापीठ आहे, जगामध्ये नामांकित विद्यापीठ आहे. ओके, लक्षात ठेवा. आणि पुढे जाऊयात. नंतर बघा, डॉक्टर पतंगराव कदम हे जे आहेत यांनी पुण्यात 1964 साली कोणत्या विद्यापीठाची स्थापना केली, तर यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली. आणि या भारती विद्यापीठामधून वेगवेगळ्या स्वरूपाचे जे काय अभ्यासक्रम आहेत ते चालवले जातात. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो, भारती विद्यापीठामध्ये MSWचं जे काय शिक्षण आहे ते खूप खतरनाक मिळतं बरं का. MSW MSW ज्याला आपण काय म्हणतो, मास्टर ऑफ सोशल वर्कर असं म्हणतो. आणि MSWच्या वेगवेगळ्या ब्रांचेस त्या विद्यापीठामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. त्या विद्यापीठाच्या माध्यमातून तुम्ही या MSWमध्ये प्रामुख्याने खूप चांगली डिग्री संपादन करू शकता. आणि पुढे जाऊयात आपण. बघा, 2019 मध्ये महाराष्ट्रातील सर्वप्रथम कोणत्या महाविद्यालयाला विद्यापीठाचा दर्जा मिळाला, असं कोणतं म्हणजे महाविद्यालय आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा, असं महाराष्ट्रातलं सर्वप्रथमच किंवा पहिलंच महाविद्यालय आहे ज्या महाविद्यालयाला विद्यापीठाचा दर्जा मिळाला होता. आणि त्या महाविद्यालयाचं नाव काय आहे, फर्ग्युसन महाविद्यालय असं आहे, लक्षात ठेवा. आणि कोणत्या विद्यापीठाचा उपदर्जा मिळालेला आहे, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा त्या कॉलेजला उपदर्जा मिळालेला आहे. फर्ग्युसन कॉलेज हे खूप जबरदस्त कॉलेज आहे आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून स्थापन केलेलं कॉलेज आहे ते. आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही लोकमान्य टिळक, गोपाल गणेश आगरकर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या माध्यमातून 1884ला स्थापन झालेली ती काय होती, संस्था होती, ज्या संस्थेला तुम्ही डेक्कन एज्युकेशन संस्था असं म्हणू शकता. आणि त्या संस्थेच्या माध्यमातून संचलित असलेलं फर्ग्युसन कॉलेज. पुढे जाऊयात आपण. महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पुण्यामध्ये कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली, तर पुण्यामध्ये यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी या संस्थेची स्थापना करण्यात आली. आणि या संस्थेला आपण इन शॉर्ट काय म्हणू शकतो, तर सारथी असं आपण म्हणू शकतो. ओके, यशोदा आपण असं म्हणू शकतो. यशोदा नाव आहे त्या संस्थेचं. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि त्याचबरोबर अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे या मंडळाची, ज्याला तुम्ही बालभारती असं म्हणू शकता, आणि बालभारती या मंडळाची स्थापना नेमकं कधी झाली, तर ती 1967 मध्ये झाली होती. तारीख होती 27 जानेवारी तारीख होती. आणि विद्यार्थी मित्रांनो, बालभारतीचं काम काय आहे, तर बालभारती हे जे मंडळ आहे हे 1ली ते 12वी पर्यंत
काय करतं तर पाठ्यपुस्तकांची निर्मिती करतं आणि त्याचबरोबर अभ्यासक्रम ठरवण्याचं काम या मंडळाचं आपल्याला बघायला मिळतं आणि म्हणून हे मंडळ तुम्हाला पुणे या शहरामध्ये स्थित असलेलं बघायला मिळतं. आपण थोडंसं पुढे जाऊयात. बघा CID ची स्थापना कधी झाली होती आणि CID ला आपण काय म्हणतो तर क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट असं म्हणतो आणि या संस्थेची किंवा CID ची जी काय स्थापना आहे ही CID ची स्थापना ब्रिटिश काळामध्येच झाली होती. ब्रिटिश काळात म्हणजे नेमकं कधी तर 1905 मध्ये झाली होती आणि तुम्हाला माहिती आहे इतिहासामध्ये 1905 हे जे वर्ष आहे हे वर्ष खूप खतरनाक वर्ष होतं कारण बंगालची काय झाली होती फाळणी झाली होती. पश्चिम बंगाल आणि पूर्व बंगाल अशा प्रकारे बंगाल प्रांत विभागला गेला होता. त्याबद्दल निश्चित तुम्हाला माहिती असेल आणि तो आपला डायव्हर्टेड एरिया होईल. म्हणून पुढे जाऊयात. पुणे जिल्ह्यात लक्षात घ्या पुणे जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या काय तर CPR चे मुख्यालय काय आहे तर किंवा कोणतं आहे काय कार्य करतं ते तर प्रामुख्याने पोलीस विषयक संशोधन करण्याचं काम या CPRचं असतं म्हणून तेही लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात. बघा 2009 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता प्रबोधिनी या प्रबोधिनीचं मुख्यालय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा वायरलेस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी तुम्हाला कुठे बघायला मिळतं तर वायरलेस प्रशिक्षण केंद्र हे तुम्हाला पुणे या जिल्ह्यामध्ये बघायला मिळतं. लक्षात ठेवा. आणि पुढे पुणे जिल्ह्यात महिला पोलीस प्रशिक्षण संस्था कुठे आहे तर ती कुठे तुम्हाला बघायला मिळते खंडाळा या ठिकाणी बघायला मिळते. महाराष्ट्रात पुणे येथे सर्वात मोठे कारागृह आहे ज्यामध्ये कैद्यांची क्षमता काय आहे 3600 कैदी तिथे काय करू शकतात बसू शकतात किंवा मावू शकतात. पुढे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला होता आणि पुणे करार हा येरवाडा जेलमध्ये झाला होता. ओके कधी झाला होता 1932 ला झाला होता. लक्षात ठेवा. ओके पुढे जाऊयात आपण. नंतर पुन्हा गांधीजींनी 1933 मध्ये येरवाडा जेलमधून सुरू केलेलं साप्ताहिक कोणतं होतं तर ते हरिजन साप्ताहिक होतं. कोणतं साप्ताहिक होतं हरिजन साप्ताहिक होतं. बघा 2021 मध्ये भारतात प्रथमच कारागृह कोणत्या कारागृहाने जेल पर्यटन हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प सुरू केला. जेल पर्यटन म्हणजे कारागृह पर्यटन हा जो प्रकल्प आहे हा येरवाडा केंद्रीय जेल या कारागृहाने सुरू केलेला आहे. पुण्याची ग्रामदेवता आणि मानाचा दुसरा गणपती कोणत्या गणपतीला संबोधल्या जातं तर तांबडी हे जोगेश्वरी गणपती म्हणून ओळखला जातो. पुढे मानाचा तिसरा गणपती आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला गणपती कोणता आहे तर गुरुजी तालीम गणपती अशा पद्धतीने ओळखला जातो. महाराष्ट्रात अष्टविनायक गणपतींपैकी किती पुणे जिल्ह्यामध्ये गणपती आहेत तर 5 गणपती हे पुणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. पुढे नंतरचा प्रश्न बघूयात. काय म्हटलंय बघा 1897 साली पुण्यात आगा खान पॅलेस हे जे आहे हे आगा खान पॅलेस कुणी बांधलं होतं तर सुलतान मोहम्मद शाह आगा खान तिसरे यांनी ते काय केलं होतं बांधलं होतं आणि नंतरच्या काळामध्ये हे शासनाच्या स्वाधीन केलेली ही एक वास्तू आहे. खूप प्रचंड मोठी वास्तू आहे. 1942 ला चले जाव आंदोलन झालं होतं आणि चले जाव आंदोलनाच्या संदर्भामध्ये ही वास्तू महत्त्वाची ठरली कारण याच वास्तूमध्ये कैदेत ठेवलं होतं महात्मा गांधी कस्तुरबा गांधी आणि सरोजिनी नायडू यांना त्या ठिकाणी बंद केलं होतं आणि सरोजिनी नायडू त्यांचा तिथेच मृत्यू झाला होता. पुण्यामध्ये 1807 साली बांधलेल्या आणि पेशवेकालीन शेवटचा वाडा हा खालीलपैकी कोणत्या पेशव्यांनी बांधला तर याचं उत्तर यापैकी नाही असं आहे. नानासाहेब फडणवीस जे आहेत यांच्या माध्यमातून बांधला होता. पेशवाईतील लाकडी वाड्यांच्या स्थापत्याचे सुंदर उदाहरण म्हणून प्रसिद्ध असलेला नानावाडा 1780 मध्ये कोणी बांधला तर तो जो आहे तो नानासाहेब फडणवीस यांनी बांधलेला होता. म्हणून हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा काय म्हटलंय स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण या कोणाच्या स्मरणार्थ बांधलं आहे तर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ किंवा त्यांचा तो स्टॅच्यू आहे ज्या स्टॅच्यूला आपण स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण म्हणून ओळखतो. आणि पुढे जाऊयात आपण.
पुढे बघा, स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण हे कुठे उभारण्यात आलं, तर हे बोराडेवाडी मोशी या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. या महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय करण्यात आलंय, उभारण्यात आलंय. भारतातील पहिले, पण हे लक्षात राहू द्या की या स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण या स्टॅच्यूची उंची किती आहे ते मला कमेंट करून सांगा. अगोदरच्या लेक्चरमध्ये झालंय तसं आपलं. भारतातील पहिले संविधान भवन हे कोठे निर्माण करण्यात आलं आहे मित्रांनो, ते तुम्हाला सांगायचं आहे. तर हे मोशी बोराडेवाडी या ठिकाणीच पहिलं संविधान भवन त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं होतं, म्हणून हे देखील या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरतं. आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालयातील मुख्य आकर्षण काय आहे, तर मस्तानी महल त्या ठिकाणी आहे. आणि हा मस्तानी महल बघण्यासाठी लोक प्रामुख्याने जगभरातून येतात, भारतातूनच नाही तर. एवढं हे प्रसिद्ध असं जे काय म्हणजे हे आहे वास्तू आहे ती तुम्हाला बघायला मिळते. पुढे जाऊयात. बघा, ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियमचं उद्घाटन पुण्यामध्ये कुणी केलेलं होतं, तर सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते हे जे उद्घाटन आहे हे उद्घाटन करण्यात आलेलं होतं, म्हणून हे देखील महत्त्वपूर्ण ठरतं. नंतरचा प्रश्न बघूयात. केशव कुमार आलं लक्षात, किंवा केशव सूत या टोपण नावाने लेखन खालीलपैकी कोण करत होतं किंवा कुणाला म्हटलं जातं, तर प्रल्हाद केशव आत्रे असं लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊयात. बघा, 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन आहे. आणि हा गौरव दिन कुणाच्या जन्मनिमित्ताने साजरा केला जातो, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, कुसुमाग्रज असं त्याचं उत्तर असलं पाहिजे. ओके. आणि विवा शिरवाडकर, कुसुमाग्रज यांना आपण म्हणतो विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज त्यांचं ते टोपण नाव आहे. यांना ज्ञानपीठ पुरस्कार दिला होता. आणि ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतातला साहित्य क्षेत्रामधला सर्वोच्च पुरस्कार आहे, जो 1987 मध्ये त्यांना दिला होता. पुढे जाऊयात आपण. नंतरचा प्रश्न बघा, अमृता भुवन या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केली, हे तुमचं PYQ होतं. आणि त्याचं करेक्ट उत्तर संत ज्ञानेश्वर महाराज आहे. 15 जून 2025 रोजी इंद्रायणी नदीवरील जुना लाकडी पूल कोसळून अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. अशी घटना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घडली, तर ती कुंडमाळा या ठिकाणी घडली होती. लक्षात ठेवा. आणि ही पण घटना खूप खतरनाक आहे. तर 23 जुलै 2014 रोजी काय झालं होतं, तर एक गाव होतं ज्या गावाचं नाव काय होतं, माळीन. या माळीन गावाच्या पाठीमागे म्हणजे थोडंसं सभोवताली बाजूला मोठा डोंगर आहे. आणि त्या डोंगरावरती लोक शेती करत होते. आणि डोंगरावरती ती जमीन अशी साफ केल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काय झालं, त्या डोंगरावरती असं पाणी साचलं. ओके. अशा पद्धतीने शेती करत होते, तर इथे पावसाचं पाणी साचलं. हे पाणी मुरलं इथे. आणि मुरल्यामुळे अख्खाच्या अख्खा डोंगरच डायरेक्ट असा ढासळला त्या ठिकाणी. आणि या ढासळण्याच्या पद्धतीला काय म्हटलं जातं, तर भूस्खलन असं म्हटलं जातं. भूस्खलन झालं तिथे. आणि तिथे असलेली जी शाळा आहे, अगोदर ती शाळा डायरेक्ट त्या चिखल्यामध्ये गेली, मातीमध्ये गेली डायरेक्ट. एवढी वाईट अवस्था त्या गावाची झाली. ओके. चला पुढे जाऊयात आपण. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत, हा प्रश्न यावेळेस विचारला जाईल. आणि ज्याचं करेक्ट उत्तर आहे तर याचं सुनेत्रा पवार हे उत्तर आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार. ओके. पुढे जाऊयात. पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त कोण आहेत, अशा पद्धतीने देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि पिंपरी चिंचवडचे मनपा आयुक्त जे आहेत ते तुम्हाला इथे काय लक्षात ठेवायचंय, विपिन ईटनकर आहेत. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का. हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला डेफिनेटली विचारला जाऊ शकतो. पाठ करून ठेवा. पुढे जाऊयात आपण. नंतरचा प्रश्न बघा, काय म्हटलंय, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त खालीलपैकी कोण आहेत, पण शहरचे बरं का, पिंपरी चिंचवड. ठीक आहे, लक्षात ठेवा. शहरी तर कोण आहेत ते, तर अमितेश कुमार आहेत. अमितेश कुमार हे खूप नावाजलेलं नाव आहे. भारतामध्ये प्रसिद्ध असे ते IPS आहेत, खूप गाजलेले. आणि छत्रपती संभाजीनगरला या अगोदर ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे काय होते, तर CP होते.
पोलीस ऑफ कमिशनर होते आणि त्या ठिकाणी देखील त्यांनी खूप चांगलं काम केलेलं होतं. आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक कोण आहेत? पुणे ग्रामीणचे म्हणाले बरं का, लक्षात ठेवा. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? तर विनय कुमार चौबे हे आहेत. लक्षात ठेवा, हा देखील प्रश्न इथे आपल्यासाठी गरजेचा आहे. नंतरचा मुद्दा बघा, बारामती मतदारसंघ लोकसभा मतदारसंघाचे खासदार कोण आहेत? सुप्रिया सुळे आहेत. कोण आहेत? सुप्रिया सुळे आहेत. या ठिकाणी आता पुढचा मुद्दा व्यवस्थित समजून घ्या, कारण पुण्यामध्ये लोकसभा मतदारसंघ किती आहेत ते मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. तर प्रामुख्याने 4 आहेत. किती आहेत? 4. तर पहिला मतदारसंघ आहे पुणे लोकसभा मतदारसंघ. ओके, आणि पुणे आता हे खूप डिटेल आणि व्यवस्थित समजून घ्या. पुणे काय लोकसभा मतदारसंघ. दुसरा आहे शिरूर लोकसभा मतदारसंघ. तिसरा आहे बारामती लोकसभा मतदारसंघ. आणि चौथा काय आहे? तर चौथा या ठिकाणी तुम्हाला तुम्ही सांगा. आता मला तो काय आठवत नाहीये, तुम्ही सांगा कोणता आहे. तर पहिलं कोणतं आहे? पुणे लोकसभा मतदारसंघ, शिरूर मतदारसंघ आणि बारामती मतदारसंघ. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता लक्षात ठेवा इथे तर पुणे मतदारसंघ लोकसभा मतदारसंघाचे जे काय खासदार ते कोण? मुरलीधर मोहोळ आहेत. कोण आहेत? मुरलीधर मोहोळ. आणि शिरूरचे कोण आहेत? तर अमोल कोल्हे हे खासदार आहेत. आणि बारामतीचे कोण आहेत? तर सुप्रिया सुळे या खासदार आहेत. आणि श्रीरंग बारणे हे जे आहेत हे देखील खासदार हे शिंदे गटाचे आहेत, शिवसेना. आणि हे बीजेपीचे आहेत, बीजेपी. आणि हे कोणते आहेत? शरद पवार गटाचे आहेत. आणि वरचे अमोल कोल्हे पण कुणाचे आहेत? शरद पवार गटाचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस. ओके, लक्षात ठेवा. तर असा आहे. इथे कोणता आहे तो बघून घ्या तुम्ही. ओके, तर पुढे जाऊयात आपण. 1 मिनिट तरी पण मी तुम्हाला तो सांगतोच. तो तुम्हाला मावळ आहे. कोणता आहे मित्रांनो? मावळ आहे. बघा माझ्या ते लक्षात येई ना, मावळ हे आहे, लक्षात राहू द्या. मावळ आहे. आणि मावळचे कोण आहेत? श्रीरंग बारणे. आणि हा श्रीरंग बारणे कोणत्या पक्षाचे खासदार आहेत? तर शिवसेनेचे आहेत, शिंदे गटाचे आहेत. लक्षात ठेवा. आता या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पुण्याच्या संदर्भामध्ये या गोष्टी डेफिनेटली आपल्याला विचारल्या जातात, म्हणून ते फिट राहू द्या लक्षात. आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, पुणे विभागाचे विभागीय आयुक्त कोण आहेत? असा देखील आपल्याला प्रश्न पडेल. आणि विभागीय आयुक्त हे कोण आहेत? तर संदीप सिंग गिल हे काय आहेत? तर विभागीय हे आहेत. चंद्रकांत काय आहेत? तर पुलकुंडवार हे विभागीय आयुक्त आहेत. ठीक आहे, पुढे चला लगेच. नंतरचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री कोण आहेत खालीलपैकी? तर चंद्रकांत पाटील आहेत. कोण आहेत? चंद्रकांत पाटील आहेत. आणि नंतरचा एक महत्त्वाचा प्रश्न बघा, हा महत्त्वाचा प्रश्न यासाठी की या अगोदर पण विचारला होता. काय आहे बघा, एक गाव एक पानवटा हे आंदोलन कुणी केलं होतं? तर बाबा आढाव यांनी केलेलं होतं. हा इतिहासाचा प्रश्न आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, लक्षात ठेवा, चांगला प्रश्न आहे, तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि पुढे काय म्हटलंय बघा, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष कोण आहेत? असा प्रश्न डेफिनेटली आस्क इन युअर एक्झामिनेशन. प्लीज रिमेंबर दिस क्वेश्चन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि याचं उत्तर काय तुम्हाला सांगता येईल बघा, वरिष्ठ उपाध्यक्ष. तर या ठिकाणी मुरलीधर मोहोळ आहेत. कोण आहेत? मुरलीधर मोहोळ. पण असं पण विचारलं जाऊ शकेल, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे वरिष्ठ अध्यक्ष कोण आहेत? तर त्याचं उत्तर रोहित पवार असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? रोहित पवार. आणि रोहित पवार हे महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे पण काय राहिलेले अध्यक्ष आहेत. म्हणून अशा स्वरूपाचे तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. पुढे प्लेग कमिशनर रँड होता, हा इतिहासामधला खूप जबरदस्त प्रश्न आहे. आणि प्लेग कमिशनर रँड, या रँडची हत्या कोणी केली होती? तर चाफेकर बंधूंनी केली होती. आणि चाफेकर बंधूंचं नाव मला एकदा कमेंट करून सांगा, तो एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. ओके, चला नंतरचा प्रश्न, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये जी ग्रामसेवकची भरती होते, या ग्रामसेवकांना प्रशिक्षण दिलं जातं. तर प्रशिक्षण देण्यासाठी नेमकं पुण्यामध्ये कोणतं ठिकाण आहे? तर मांजरी हे ठिकाण आहे, लक्षात घ्या.
तिथं त्यांची ट्रेनिंग होते. आणि एक शेवटचा प्रश्न काय आहे, महाराष्ट्रात पहिला पर्यटन तालुका कोणता आहे? कोणत्या तालुक्याला पहिला पर्यटन तालुका म्हटलं गेलंय? तर जुन्नर हा तालुका आहे. या ठिकाणी आपण थांबूयात आणि नंतर पुनश्च एकदा नंतरच्या भागामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे काय प्रश्न आहेत ते घेऊन येणार आहोत. पण विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करणार आहोत तर प्रामुख्याने जीकेचे जे काय वन लाईनर क्वेश्चन असतील, PYQच आपण घेणार आहोत. जवळपास 5000 PYQ आपल्याला परीक्षा येण्याच्या अगोदर आपल्याला पूर्ण करायचे. हे आपलं येणाऱ्या काळामधलं टार्गेट असेल, तर कृपया सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवा आणि त्याला खूप प्रचंड असा प्रतिसाद तुमचा हवा आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. जास्तीत जास्त हे लेक्चर्स इतरांपर्यंत पाठवा. आपला पुणे जिल्हा आजच्या दिवशी पूर्ण झालेला आहे. हा या ठिकाणी 5वा पार्ट तुम्हाला बघायला मिळालेला आहे. धन्यवाद.